राम राम मंडळी. आज सकाळी आम्ही निघालो आपल्या मित्राच्या कॉलेज जाण्यासाठी बुलेट घेऊन आम्ही निघालो मित्रासंग गावाच्या रोडावर. हे रोड एवढं छान बनलेलं, पण इथलची काय हागणदारी मुक्त नाही झाली म्हणून कसतरी मनाला त्याग देऊन आम्ही पेट्रोल टाकलं गाडी पार्क केल्यानंतर आम्ही निघालो कॉलेजमध्ये जाण्यासाठी. जाता जाता विचार केला या मित्राला तोंड टाकावं म्हणून. 1 वर्षानंतर आलाय कॉलेजला, पहिल्यांदा आलाय. मग त्याच्यानंतर ह्या मित्राची गर्लफ्रेंडला सोडून गेली ती म्हणून हे गममध्ये लुडो खेळत होता. लुडो खेळल्यानंतर आम्ही चौघं कानूनी नियम तोडत गेलो पान खायला. पानची एवढी क्वालिटी होती, विचार केला कोणचा पान पहिलं ढुसावं. ढुसता पहिले पान ढुसल्यानंतर आम्ही निघालो आता बाहेर. जाता जाता एवढे खड्डे होते, मग खड्ड्यातून याने ऊस तोडल्यानंतर चोरीचा ऊस होता एवढं माहिती आहे, पण एवढा फास्ट तोडत होता. आणि तोडल्यानंतर आम्ही गेलो शेतात. हे माझ्या मित्राचं शेत आहे. आणि हे देशी जुगाड झोपायसाठी देशी जुगाड होतं. मग त्याचा विचार केला मावशीचं जावा म्हणून त्याची बाईक घेऊन एकटा निघालो मावशीच्या इथं. किती रोड साफ आणि क्लीन होता म्हणून चांगलं वाटत होतं. मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो. मग 50 किलोमीटर लांब केल्यानंतर आम्ही गेलो नवीन कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी नवीन कॉलेज चॉईस केलं. त्या भावाचं ॲडमिशन झालं शेवटी. मग ॲडमिशन झाल्यानंतर त्याला बोललं चल आज आम्हाला पार्टी दे. पार्टी देण्यासाठी त्याने आम्हाला हॉटेलमध्ये नेलं. हॉटेलमध्ये 2 रुपयाचे पाव खाऊ घातले. मग याला बोललं की पेट्रोल टाकावे आणि कंजूसी करत गाडी रस्त्यातच बंद पाडल्यानंतर हे भाऊ याच्यावर खूप रागाने बघत होता. मग पुढे गेल्यावर एका दुकानावर 60 रुपयाचं पेट्रोल टाकल्यावर हे भाऊ एवढा खुश होता. खुशीमध्ये पेट्रोल टाकल्यानंतर इथं थोडी भजे पार्टी केली. गावामध्ये भजे पार्टी चालू होती. मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला चला ॲडमिशन झालं आता उद्यासाठी मुंबईला निघायचं होतं. मुंबईला जाण्यासाठी आम्ही पहिलं शेवट बघितलं. हे काय बकरी बघितल्याने आश्चर्य वाटल्यानंतर आम्ही एवढं सामान घेतलं मुंबई निघायसाठी. मग जनरल डब्यामध्ये बसलो आणि मागं एवढी गर्दी होती, आम्हाला वर कसं तरी सीट भेटली. मग चला टाटा बाय बाय.